नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 1 डिसेंबर लोक शिक्षण दिन याबद्दल विशेष माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार. 1 डिसेंबर म्हणजे लोक शिक्षण दिन अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस म्हणजे शिक्षणाच्या प्रकाशाची, जागृतीची आणि परिवर्तनाची आणि माणूस घडवणाऱ्या महान शक्तीची आठवण करून देणारा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस. शिक्षण म्हणजे केवळ अक्षरांची ओळख नाही, तर विचारांना दिशा देणारी आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारी आणि अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारी दिव्य शक्ती. लोकशिक्षण दिन आपल्याला सांगतो की ज्ञानाचा दिवा हा प्रत्येक हातात पोचला पाहिजे. मग वय, जाती, धर्म, परिस्थिती, कुटुंब, आर्थिक स्थिती काही असो, शिक्षण हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. शिक्षण म्हणजे केवळ शाळेतील धडे नाही. शिक्षण म्हणजे अंधश्रद्धेवर मात करण्याची ताकद, योग्य अयोग्याचे भान, समाजातील चुकीच्या गोष्टींना प्रश्न विचारण्याची हिंमत आणि स्वतःसह समाज बदलण्याची क्षमता. आजही आपल्या समाजात अनेक ठिकाणी मुलं शिक्षणापासून वंचित असताना दिसत आहेत. शिकून न शिकलेली मोठी माणसं आहेत. अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींची जाळी आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण मागे पडते. लोकशिक्षण दिन आपल्याला सांगतो की या सगळ्या अडथळ्यांवर मात करून शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. आपल्या संतांनी, महापुरुषांनी, समाजसुधारकांनी, क्रांतिकारकांनी शिक्षणाचा पाया घातला. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले की शिक्षणाशिवाय माणूस अंधारात आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मशाल पेटवून समाजात अभूतपूर्व क्रांती घडवली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्यभर आपल्या सर्वांना हा संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांच्या शिक्षणामुळेच समाजाच्या पायाभरणीमध्ये प्रकाश पडला. आजचा लोकशाही दिन आपल्याला सांगतो की बदल हवा असेल तर शिक्षण गरजेचं, प्रगती हवी असेल तर शिक्षण अनिवार्य आहे, स्वाभिमान हवा असेल तर ज्ञानाची गरज आहे. आता शिक्षण म्हणजे फक्त शाळेतील पुस्तकांचे ते धडे नाहीत किंवा वाचण्यापुरते नाहीत, तर डिजिटल साक्षरता, सोशल मीडियाचा सुयोग्य वापर आणि फेक न्यूजची ओळख आणि आरोग्यविषयक जाण आणि आर्थिक शहाणपण, पर्यावरणविषयक जागरूकता हे सर्व लोकशिक्षणाचा एक भाग झाले आहे. आज आपण एक गोष्ट सर्वांनी मिळून लक्षात ठेवूया. शिक्षण केवळ मिळवायचं नसतं, तर ते स्वतःपुरते मर्यादित न ठेवता त्या शिक्षणाचा उपयोग संपूर्ण समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या घटकापर्यंत झाला पाहिजे. सर्वांना ते शिक्षण मिळायला हवं. शिक्षण म्हणजे केवळ शाळेत जायचे नसते, तर त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या सर्व बहुजन समाजातल्या प्रत्येकाला एक सर्वांगानं हुशार करण्याचं सामर्थ्य निर्माण करायचे असते आणि ते शिक्षण वाटायचे असते. आपण एखाद्या मुलाला शाळेत दाखल करू शकतो, एखाद्याला नाव लिहायला शिकवू शकतो, घरात पुस्तक वाचण्याची सवय लावू शकतो, ज्ञानाची एक चांगली पोस्ट शेअर करू शकतो, गरजू विद्यार्थ्याला मदत करू शकतो, शिक्षकांच्या कार्याचा गौरव करू शकतो. हेच लोक शिक्षणाची खरी सेवा आहे. एकदा का ज्ञानाचा दीप पेटला की तो कधीच विझत नाही. शिक्षण माणसाला स्वावलंबी बनवते, विचार संपन्न बनवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणुसकीचा संस्कार करते. लोकशिक्षण दिन म्हणजे समाज उजळवण्याची एक सामूहिक शपथ. आजपासून आपण सर्वांनी ज्ञान देऊ, ज्ञान घेऊ आणि ज्ञान पसरू. शिक्षणाचा दिवा प्रत्येक घराघरात पोचेपर्यंत आपण थांबायचं नाही. कारण जेव्हा माणूस शिकतो, तेव्हा विचार करतो, बदलतो, तेव्हा समाज बदलतो आणि समाज बदलला की राष्ट्र उजळते. होय मित्रांनो, हा 1 डिसेंबर लोक शिक्षण दिन ज्ञानाचा उत्सव आहे. चला, हा प्रकाशाचा दिवा आपण पुढे पुढे नेण्याचं काम आजपासूनच खरं तर मनापासून करूया आणि लोक शिक्षणाच्या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांना बहुअंगानं सामर्थ्यवान बनवूया. धन्यवाद.